career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navodaya, गणितीय Olympiad, सैनिक स्कूल, G-Champ, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8. रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी, बुलढाणा. मोबाईल नंबर 9921735550 आणि 9503162595. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय अपंग बोर्डातून डिसेबिलिटीसह दिव्यांग बोगस प्रमाणपत्रावर खऱ्या दिव्यांग आणि अस्थिव्यंगाला शासकीय आणि इतर सेवेत वंचित ठेवून काही धनदांडग्यांनी नियमबाह्य शासकीय आणि इतर सेवेचा लाभ घेणाऱ्यांचा अपंग संघटना यांच्या विविध तक्रारींवर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने या प्रकरणाच्या खोलवर जाऊन सगळी माहिती गोळा केली आहे. त्यातून निघालेल्या सत्यतेचा गौप्यस्फोट जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील धनदांडग्यांनी शासनाची ही दिशाभूल करून काही भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्मी दर्शनाचा लाभ देऊन खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या अधिकारावर अन्याय करून ती प्रमाणपत्र मिळवली. असे नालायक कुठे हे पाप फिरतील. परंतु काही भ्रष्ट बेशरम अधिकारी आणि कर्मचारी या धर्तीवर कायद्याच्या कचाट्यातून वाचणार नाही एवढं मात्र नक्की. त्या संबंधित अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची पूर्व परिस्थिती आणि आजची परिस्थिती, त्यांच्याकडे लाखो करोडो रुपयांची संपत्ती कुठून आणि कशी आली याची उच्चस्तरीय चौकशी केली तर त्यात अधिकाऱ्याची आणि कर्मचाऱ्याची संपत्ती बघूनच प्रशासन कोमात जाईल एवढं मात्र नक्की. एका IAS अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्राबाबत वाद उपस्थित झालेला असताना अशी खोट्या प्रमाणपत्रांची माहिती मोठ्या प्रमाणात बाहेर येते. नुकतेच नाशिकमध्ये एका तहसीलदारासह 33 कर्मचाऱ्यांची तर बेस्टमध्ये सुमारे 60 व्यक्तींनी अशी खोटी दिव्यांगांची प्रमाणपत्रे मिळवली असल्याचं दिसून आलंय. जाणकारांच्या मते हे हिमनगाचं वरचं टोक असून या प्रकरणाची पाळीमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. केवळ शासकीय नोकऱ्याच नव्हे तर बदली शासनाकडून मिळणाऱ्या निर्णय एजन्सीज, याशिवाय ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत वितरित करण्यात येणारे गाळे, अशा अनेक सवलती या खोट्या दिव्यांगांनी लाटलेल्या आहेत. आपण दिव्यांग नसताना किंवा दिव्यांगांचं प्रमाण वैद्यकीय दृष्ट्या आणि शासन निर्णयानुसार आवश्यक 40% कमी असताना सर्रासपणे सिव्हिल हॉस्पिटल्स आणि इतर मान्यताप्राप्त हॉस्पिटल्स कडून मोठ्या रकमा घेऊन वितरित करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. राज्यातील एकूण वितरित झालेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांपैकी किमान 60% प्रमाणपत्र अपात्र लोकांना शासनाचे निकष डावलून देण्यात आला असल्याची माहिती या क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांकडून मिळते. याकरिता शासकीय निमशासकीय सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांची दिव्यांगता तपासून घेऊन चुकीचे आणि खोटे प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आणि असे प्रमाणपत्र प्रमाणित करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी अनेक दिव्यांग संघटना करतायत. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे काम सुरू केले, मात्र सर्व शासकीय निमशासकीय विभागानं या संबंधित त्वरित कारवाई करावी. तसेच राज्य लोकसेवा आयोगानं ही तपासणीची बाब केवळ या वर्षापुरतीच मर्यादित न ठेवता मागील सर्वच वर्षात दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी केली जाते. राज्यातील काही दिव्यांग संघटना याबाबत लवकरच माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचं समजतंय. अजून बरेच काही पुढील भागात. सिटी न्यूज बुलढाणा. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली, लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 9822897747 आणि 9011065879 आणि 7743951901. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा. जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24.